नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी अशी एक गोष्ट घेऊन आली आहे, जी ऐकताना कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ही गोष्ट आहे एका सासू आणि सुनेची. नवीन लग्न होऊन घरात आलेली एक सुशिक्षित मुलगी आणि वर्षानुवर्ष त्या घराला संस्काराने बांधून ठेवणारी तिची सासू. सुरुवातीला विचारांमधील फरक आणि काही छोट्या मोठ्या गैरसमजांमुळे त्या दोघींमध्ये एक अंतर पडतं. घरात एक कडू अबोला पसरतो. पण जेव्हा एका रात्री घरावर अचानक एक कठीण प्रसंग ओढावतो, तेव्हा सासू सुनेचं हे नातं पूर्णपणे बदलून जातं. त्या कठीण प्रसंगात एका सुनेमध्ये सासूला आपल्या हक्काची मुलगी कशी दिसते आणि सुनेला सासूमध्ये स्वतःच्या आईची माया कशी सापडते, नात्यांमधील अहंकार बाजूला ठेवून एकमेकांना कसं आपलंसं करायचं हे शिकवणारी ही एक अत्यंत साधी आणि मनाला भिडणारी गोष्ट. चला तर मग जास्त वेळ न घेता ऐकूया आजची सुंदर कथा. एका निसर्गरम्य आणि शांत गावामध्ये एक मोठं टुमदार घर होतं. त्या घराच्या मुख्य दरवाजावर पितळेची एक पाटी चकाकत होती. आनंदराव कुलकर्णी. आनंदराव रेल्वे खात्यातून निवृत्त झाले होते. आता ते आपल्या पत्नी सुमतीबाईंसोबत तिथेच राहायचे. सुमतीबाईंचा स्वभाव थोडा कडक होता. त्यांना शिस्त आणि रीतिरिवाज खूप प्रिय होते. पूर्ण गावात त्यांचा एक वेगळाच दरारा होता. लोक म्हणायचे की सुमतीबाईंच्या परवानगीशिवाय या घरातलं पानही हलत नाही. पण आज याच घरात आनंदाची सनई वाजत होती. सुमतीबाईंचा एकुलता एक मुलगा सागर याचं लग्न झालं होतं. त्याची वधू अनघा ही मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढलेली मुलगी होती. सागर मुंबईच्या एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता, तर अनघा तिथेच एका नामांकित शाळेत उपप्राचार्य म्हणून काम करायची. अनघा आधुनिक विचारांची असली तरी तिच्या मनात मोठ्यांबद्दलचा आदर आणि संस्कार ठासून भरले होते. लग्नानंतर जेव्हा अनघाने पहिल्यांदा या मोठ्या घरात पाऊल ठेवलं, तेव्हा तिच्या मनात एक अनामिक भीती होती. लहानपणापासून मैत्रिणींकडून टीव्ही मालिकांमधून तिने सासू सुनेच्या भांडणांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. दुसरीकडे सुमतीबाईंच्या मनातही एक धास्ती होती. मुलगी शहरात शिकलेली, मोठ्या पदावर काम करणारी आहे. ती आपल्या साध्या घरात रुळू शकेल का, की ती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करेल, हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता. सुरुवातीचे काही दिवस तर लग्नाची विधी, नातेवाईक आणि पाहुण्यांची ये जा यामध्येच निघून गेले. पण खरोखरची गोष्ट तेव्हा सुरू झाली, जेव्हा सगळे पाहुणे निघून गेले आणि घर पुन्हा नेहमीसारखं शांत झालं. लग्नानंतर एका आठवड्याने अगदी पहाटे पहाटे सुमतीबाईंनी अनघाला हाक मारली. अनघा, सुनबाई जरा खाली ये. अनघाने पटकन आपला पदर सावरला आणि ती पायऱ्या उतरून खाली आली. सुमतीबाई स्वयंपाकघरात उभ्या होत्या. त्यांच्या हातात पितळेचा एक जुना डब्बा होता. बघ सुनबाई, सुमतीबाई गंभीर आवाजात म्हणाल्या, हा आमच्या घरचा नियम आहे. सकाळी 6:30 वाजता घरातील पुरुषांना चहा लागतो आणि आता ही जबाबदारी तुझी आहे. आज तुझी पहिलीच रसोई आहे, म्हणून मला वाटलं तुला सांगून ठेवावं की घरामध्ये मसाले आणि डाळी कुठं ठेवल्या आहेत. आमच्याकडे जेवणात कांदा लसूण जास्त वापरला जात नाही आणि नेहमी घरगुती मसाल्यांचाच वापर होतो. अनघाने स्मित हास्य करत मान डोलावली आणि म्हणाली, हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही सांगाल तसा स्वयंपाक मी करेन. त्या दिवशी अनघाने रव्याचा शिरा, पुरी आणि भाजी केली होती. शिरा अतिशय चविष्ट झाला होता. जेव्हा आनंदराव आणि सागरने तो खाल्ला, तेव्हा त्यांनी अनघाचं खूप कौतुक केलं. खरंच खूप छान झालाय. असा शिरा तर तुझी सासूही बनवत नाही. आनंदराव हसत म्हणाले. ही गोष्ट सुमतीबाईंना थोडी खटकली. त्यांनी जरी काही बोलून दाखवलं नाही, तरी त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसून आली. त्यांनी शिऱ्याचा एक चमचा तोंडात टाकला आणि म्हणाल्या, हो ठीक आहे, पण साखर थोडी जास्त झाली आहे. बाबांना डायबेटीस आहे. पुढच्या वेळी साखर नीट मोजून टाक. अनघाचा चेहरा थोडा पडला. तिला वाटलं कदाचित आईंना माझं काम आवडलं नसावं. हा पहिला छोटासा गैरसमज होता, ज्याने हळूहळू दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी करायला सुरुवात केली. दिवस सरत गेले आणि छोट्या मोठ्या गोष्टींवरून खटके उडू लागले. अनघा मुंबईत नोकरी करत होती. तिथली तिची जीवनशैली वेगळी होती.
इथे गावात तिला सकाळी लवकर उठावं लागायचं. ती सकाळी लवकर उठायची खरी, पण तिला दुपारी थोडा वेळ झोपायची सवय होती. एकदा दुपारी सुमतीबाईंच्या काही मैत्रिणी आणि गल्लीतल्या बायका अनघाला भेटायला आल्या. सुमतीबाईंनी अनघाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. अनघा त्यावेळेस गाढ झोपेत होती. जेव्हा तिने डोळे चोळत दरवाजा उघडला, तेव्हा तिचे डोळे सुजलेले होते आणि केस विस्कटलेले होते. बैठकीच्या खोलीत बसलेल्या शेजारच्या जोशी काकू हसून म्हणाल्या, "अहो सुमतीबाई, सूनबाई आत्ताच झोपल्यात का? शहरातल्या मुलींच्या सवयी जरा वेगळ्याच असतात म्हणा." सुमतीबाईंना आपल्या मैत्रिणींसमोर हे बोलणं अजिबात सहन झालं नाही. सगळ्या बायका निघून गेल्यावर सुमतीबाईंनी अनघाला हटकलं, "सूनबाई, दुपारी असं ताणून देणं आमच्या घरच्या बायकांना शोभत नाही. उद्या चालून कोणी अचानक आलं तर काय म्हणेल की सून दिवसभर झोपूनच असते." अनघाला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. तिने अगदी शांत आवाजात म्हटलं, "आई, मी सकाळी 5 वाजल्यापासून उठून घरातलं सगळं काम आवरलं होतं. दुपारी फक्त अर्ध्या तासासाठी डोळा लागला होता." "सुनबाई, उलट उत्तर देऊ नको. जे नियम आहेत ते आहेत." सुमतीबाई जरा कडक आवाजात म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. अनघा आपल्या खोलीत गेली आणि तिला रडू कोसळलं. संध्याकाळी जेव्हा सागर ऑफिसमधून घरी आला, तेव्हा त्याने अनघाला उदास पाहिलं. खूप विचारल्यावर अनघाने झालेला सगळा प्रकार त्याला सांगितला. सागरने अनघाला जवळ घेतलं आणि समजावलं, "अनघा, आई मनाची वाईट नाहीये ग. ती कित्येक वर्षापासून याच वातावरणात राहिली आहे. तिला थोडा वेळ दे. हळूहळू सगळं ठीक होईल." पण सागरचं हे बोलणं सुमतीबाईंनी दरवाजाबाहेरून ऐकलं. त्यांना वाटलं की त्यांचा मुलगा आत्ताच आपल्या आईऐवजी पत्नीची बाजू घेत आहे. त्यांच्या मनात ही गोष्ट पक्की बसली की सून आल्या आल्या मुलाला बदलत आहे. पुढचे काही महिने घरात एक अकालनीय शांतता पसरली होती. अनघा सुमतीबाईंचं प्रत्येक म्हणणं ऐकायची, पण आता तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. ती कोणत्याही तक्रारीशिवाय फक्त एका यंत्रासारखं काम करत होती. पण त्या कामात आता कसलाही जिव्हाळा नव्हता. सुमतीबाईंनाही हे जाणवत होतं की सून त्यांच्यापासून दूर पळत आहे. याच दरम्यान अनघाला गावातीलच एका नामांकित महाविद्यालयातून उपप्राचार्य पदासाठी बोलवण्यात आलं. तिने लग्नानंतर नोकरीसाठी अर्ज केला होता. अनघा खूप खुश झाली. तिने ही गोष्ट सगळ्यात आधी सागरला सांगितली. संध्याकाळी जेवणाच्या टेबलवर सागर म्हणाला, "बाबा, आई, एक खूप छान बातमी आहे. अनघाची आपल्या गावच्या डिग्री कॉलेजमध्ये निवड झाली आहे. पुढच्या महिन्यापासून ती नोकरीवर रुजू होणार आहे." आनंदरावांना खूप आनंद झाला. "अरे वा, ही तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आपली सून इतकी शिकलेली आहे. घरात बसून बसून ती सुद्धा कंटाळली असती. खूप खूप अभिनंदन सुनबाई." पण सुमतीबाईंनी आपला चमचा ताटात ठेवून दिला. त्यांच्या आवाजात कमालीचा कडकपणा होता. "या घरची सून बाहेर नोकरी करणार नाही. सागर, माझ्याकडे ही पदवी होती, पण मी माझं पूर्ण आयुष्य हे घर सावरण्यात घालवलं. अनघा जर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर राहिली तर घर कोण सांभाळणार? तुझ्या बाबांची औषधं, घरचे सणवार, पाहुण्यांची ये-जा हे सगळं कोण बघणार?" अनघाने कशीबशी हिंमत एकवटली आणि म्हणाली, "आई, मी सकाळचा सगळा स्वयंपाक करून जाईन आणि संध्याकाळी येऊनही सगळं सांभाळेन. मी खूप मेहनतीनं माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. प्लीज मला ही एक संधी द्या." "नाही म्हणजे नाही. या घराला एक प्रतिष्ठा आहे." सुमतीबाईंनी कडक शब्दात आपला निर्णय सुनावला. सागर काहीतरी बोलणार इतक्यात अनघाने मागून त्याचा शर्ट ओढून त्याला थांबवलं. अनघा शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री तिला पहिल्यांदा असं जाणवलं की कदाचित या घरात तिची स्वतःची अशी काहीच ओळख नाही. तिने कॉलेजचं ते नियुक्तीपत्र कचऱ्याच्या पेटीत टाकून दिलं. गोष्टीला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा हिवाळ्याचे दिवस सुरू झाले. सागर एका महत्वाच्या कामासाठी एका आठवड्यासाठी परदेशात गेला. आनंदराव सुद्धा आपल्या एका जुन्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी 2 दिवसासाठी बाहेर गावी गेले होते. घरात फक्त सुमतीबाई आणि अनघा दोघीच एकट्या होत्या. दोघींमध्ये संवाद नावाची गोष्ट नव्हती. अनघा सकाळी चहा द्यायची, स्वयंपाक करायची आणि सुमतीबाई काही न बोलता जेवून घ्यायच्या. सागर परदेशात गेल्याच्या 3ऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास अनघाला अचानक कोणाच्या तरी कन्याचा आवाज आला. तो आवाज खाली सुमतीबाईंच्या खोलीतून येत होता.
अनघाने तातडीने आपली पांघरलेली गोधडी बाजूला केली आणि ती खाली धावली. जेव्हा तिने सुमतीबाईंच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तिचे पाय जमिनीला खिळले. सुमतीबाई खाटेवर बसल्या होत्या. त्यांनी आपले दोन्ही हात छातीवर घट्ट दाबून धरले होते आणि त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. त्यांचं पूर्ण शरीर घामाने डबडबलेलं होतं. आई, काय झालं? अनघा ओरडली. सुमतीबाईंना काहीच बोलता येत नव्हतं. फक्त त्यांच्या डोळ्यात प्रचंड वेदना आणि भीती दिसत होती. अनघाला लगेच समजलं की हे काही साधं सुद्धा दुखणं नाही. कदाचित हे हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण आहे. अनघाने तातडीने आपला फोन उचलला. तिने सागरला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण परदेशात असल्यामुळे तिथली वेळ वेगळी होती आणि सागरचा फोनही क्षेत्राबाहेर येत होता. आनंदरावांचा फोन तर बंदच लागत होता. अशा छोट्या गावात रात्रीच्या 2 वाजता रुग्णवाहिका मिळणं अत्यंत कठीण होतं. अनघाने एक क्षणही वाया घालवला नाही. तिने आपली भीती बाजूला ठेवली. कपाटातून सुमतीबाईंची शाल काढून ती त्यांच्या भोवती गुंडाळली आणि त्यांना आधार देत हळूहळू बाहेर उभे असलेल्या आपल्या छोट्या गाडीपर्यंत घेऊन आली. अनघाला गाडी चालवता येत होती, पण तिने कधीच रात्रीच्या अशा अंधारात आणि सामसूम रस्त्यावर गाडी चालवली नव्हती. भयानक थंडी आणि दाट अंधारामध्ये अनघा गाडी पळवत होती. तिचं काळीज धडधडत होतं, पण तिचे हात स्टेअरिंगवर अगदी घट्ट बसले होते. शेजारच्या जागेवर सुमतीबाई कशाबशा पडल्या होत्या. आई, बस थोडा वेळ अजून, प्लीज. डोळे बंद करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. अनघा वारंवार त्यांना धीर देत होती आणि गाडीचा वेग वाढवत होती. वाटेत एका ठिकाणी रस्ता खूप खराब होता आणि गाडीचं चाक एका मोठ्या खड्ड्यात अडकलं. अनघाने पूर्ण ताकद लावून गती वाढवली, पण गाडी जागेवरून हलली नाही. अनघा गाडीतून खाली उतरली. बाहेर कडाक्याची थंडी होती. तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तिने स्वतःची अजिबात पर्वा केली नाही. ती खाली वाकली आणि चाकाखाली अडकलेले मोठे मोठे दगड हाताने बाजूला करू लागली. दगड काढताना तिच्या हाताला दुखापत झाली आणि रडू येईल इतकं रक्त वाहू लागलं. पण त्या क्षणी तिला फक्त आणि फक्त आपल्या सासूबाईंचे प्राण वाचवायचे होते. अखेर तिने खड्ड्यातून गाडी बाहेर काढलीच. जवळपास 25 मिनिटांच्या थरारानंतर अनघाने सुमतीबाईंना शहरातील सगळ्यात मोठ्या रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागापर्यंत पोहोचवलं. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता सुमतीबाईंना ट्रेचरवर घेतलं आणि ते अतिदक्षता विभागाकडे धावले. अनघा तिथेच बाहेरील वरवंड्यात एका बाकावर बसून राहिली. तिचे कपडे मातीने माखले होते. हातांमधून अजूनही रक्त ठिपकत होतं आणि थंडी व भीतीने ती थरथर कापत होती. तिने डॉक्टरांसमोर हात जोडले आणि गयावया करत म्हणाली, डॉक्टर साहेब, प्लीज माझ्या आईंना वाचवा. त्यांच्याशिवाय आमचं दुसरं कोणीच नाहीये. जवळपास 3 तासानंतर सकाळी 5 वाजता डॉक्टर अतिदक्षता विभागातून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुटकेचं हसू होतं. श्रीमती कुलकर्णी कोण आहेत? डॉक्टरांनी विचारलं. अनघाने घाबरतच उत्तर दिलं, जी डॉक्टर, मी आहे. माझी आई कशी आहे? तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुमच्या सासूबाई तर त्याहूनही जास्त भाग्यवान आहेत की त्यांना तुमच्यासारखी सून मिळाली. डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना हृदयविकाराचा खूप मोठा झटका आला होता. जर तुम्ही त्यांना रुग्णालयात आणायला अवघा 15 मिनिटाचाही उशीर केला असता तर कदाचित आम्ही त्यांना वाचवू शकलो नसतो. तुम्ही अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात. वेळेत उपचार मिळाल्यामुळे आता त्या धोक्याबाहेर आहेत. हे ऐकून अनघाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने मनापासून देवाचे आभार मानले. सकाळी 7 वाजेपर्यंत आनंदरावांनी सागर सुद्धा, जो नुकताच मुंबईला पोहोचला होता, रुग्णालयात धावत आला. सागरने जेव्हा अनघाची अवस्था पाहिली, तिचे जखम झालेले हात, मातीने माखलेले कपडे आणि थकलेले डोळे, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मला माफ कर अनघा, अशा वेळी मी तुझ्या कामाला येऊ शकलो नाही. सागरने तिचे हात हातात घेत भाऊक होत म्हटलं, अरे असं काय करतोस सागर? आई आता बरे आहेत. माझ्यासाठी हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. अनघाने चेहऱ्यावर हसू आणत त्याला धीर दिला. 2 दिवसानंतर सुमतीबाईंना सामान्य खोलीत हलवण्यात आलं. आता त्या पूर्णपणे शुद्धीवर होत्या आणि बोलू शकत होत्या. आनंदराव आणि सागर डॉक्टरांकडून औषधांची चिठ्ठी आणण्यासाठी बाहेर गेले होते. खोलीत फक्त सुमतीबाई आणि अनघा दोघीच होत्या. अनघा सुमतीबाईंच्या पायाशी बसून हळूहळू त्यांचे पाय चेपत होती. खोलीत काही वेळ शांतता होती. तेवढ्यात सुमतीबाईंनी हळूच आपला हात पुढे केला आणि
अनघाच्या डोक्यावर ठेवला. अनघाने चमकून वर पाहिलं तर सुमतीबाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. आई, काय झालं? कुठे दुखतंय का? मी डॉक्टरांना बोलवू? अनघाने काळजीनं विचारलं. अनघा घाबरून उठू लागली, पण सुमतीबाईंनी तिचा हात घट्ट पकडला. त्यांच्या हाताच्या पकडीत आता पूर्वीसारखा कडकपणा नव्हता, तर एका आईची ममता आणि पश्चाताप होता. नाही सुनबाई, बस. सुमतीबाईंचा आवाज जड झाला होता. वेदना शरीरात नाही, तर इथे होत आहेत. त्यांनी आपल्या काळजावर हात ठेवला. मला माफ कर माझ्या बाळा. मी नेहमी तुला एक परकी मुलगी समजत राहिले. मला वाटायचं की तू शहरातली आहेस, त्यामुळे या घराला कधीच आपलं मानणार नाहीस. मी प्रत्येक पावलावर तुझ्या चुका काढत तुला टोकलं, तुझ्या सुखाच्या आड आले. पण त्या रात्री जेव्हा सगळ्यांनी माझी साथ सोडली होती, माझा स्वतःचा मुलगा 7 समुद्र पार होता, तेव्हा तू स्वतःचा जीव पणाला लावून माझे प्राण वाचवलेस. डॉक्टर सांगत होते की जर तू नसतीस तर मी आज या जगात नसते. अनघाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिने सुमतीबाईंचा हात आपल्या गालाला लावला आणि म्हणाली, आई, असं अजिबात बोलू नका. तुम्ही माझी आई आहात. जर माझी स्वतःची आई त्या अवस्थेत असती तरीही मी हेच केलं असतं ना. एका मुलीने आपल्या आईसाठी नाही केलं तर मग कोण करणार? मुलगी हा शब्द ऐकता सुमतीबाईंचं हृदय भरून आलं. त्याने अनघाला जवळ ओढलं आणि थेट आपल्या छातीशी घट्ट धरलं. हा तो जिव्हाळा होता ज्याने मागच्या 6 महिन्यातील सगळा कडवटपणा, सगळे गैरसमज आणि सगळं अंतर एका क्षणात पुसून टाकलं. जेव्हा सागर आणि आनंदराव खोलीत आले तेव्हा त्यांनी सासू सुनेला एकमेकांच्या गळ्यात पडून रडताना पाहिलं. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक सुखाचं हसू उमटलं. त्यांना समजलं होतं की आता त्यांचं घर खऱ्या अर्थाने स्वर्ग बनलं आहे. रुग्णालयातून घरी परत आल्यावर घराचं वातावरण आता पूर्णपणे बदलून गेलं होतं. आता सुमतीबाई सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात जात नव्हत्या, तर अनघाच त्यांना अंथरुणावर चहा आणून द्यायची. एका दिवशी सकाळी जेव्हा अनघा चहा घेऊन सुमतीबाईंच्या खोलीत गेली तेव्हा तिनं पाहिलं की आईच्या हातात एक मोठं पाकिट होतं. हे काय आहे आई? अनघाने चहाचा कप टेबलवर ठेवत विचारलं. सुमतीबाईंनी मनापासून हसत ते पाकिट अनघाच्या हातात दिलं. अनघाने जेव्हा ते पाकिट उघडून पाहिलं तेव्हा तिला प्रचंड आश्चर्य वाटलं. तो त्याच कॉलेजचा नियुक्तीपत्र होतं, जो तिने कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं होतं. सुमतीबाईंनी कॉलेजच्या प्राचार्यांशी बोलून ते दुसरं पत्र मागवून घेतलं होतं, कारण ते प्राचार्य सुमतीबाईंच्या ओळखीचे होते. आई, हे? अनघाचा आवाज अडखळला. सुमतीबाई उठून उभ्या राहिल्या आणि अनघाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, हो बाळा, हे तुझंच नियुक्तीपत्र आहे. मी कॉलेजच्या मोठ्या साहेबांशी बोलले आहे. तुझी जॉईनिंग पुढच्या सोमवारपासूनच आहे. पण आई, तुम्ही तर म्हणालात की या घरची सून. सुमतीबाईने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला. शांत बस ग. ती सुमती वेगळी होती, जी जुन्या चालीरीतींमध्ये अडकली होती. आजची सुमती हे चांगल्या प्रकारे जाणते की तिची सून फक्त या घराची आबरू नाही, तर या घराचा अभिमान आहे. तू इतकी शिकलेली आहेस, देशाचं भविष्य घडवू शकतेस. आणि राहिली घरची गोष्ट, तर मग तुझी ही सासू इतकी म्हातारी झालीये का की घर सांभाळू शकणार नाही? सकाळी तू कॉलेजला जात जा, दुपारचा स्वयंपाक आणि घर मी सांभाळेल. संध्याकाळी जेव्हा तू दमून भागून घरी येशील तेव्हा तुझ्या हातामध्ये गरमागरम चहाचा कप मी आणून देईन. अनघाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने आदरानं सुमतीबाईंच्या पाया पडण्यासाठी हात पुढे केले, तर सुमतीबाईंनी तिला थेट आपल्या काळजाशी घट्ट लावलं. अखेर सोमवार उजडला. अनघाने हलक्या निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. कपाळावर छोटीशी टिकली आणि डोळ्यात एक नवा आत्मविश्वास चमकत होता. जेव्हा ती घराच्या मंदिरात देवाला नमस्कार करून मागे वळली तेव्हा सुमतीबाई हातात आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. त्यांनी अनघाला ओवाळून टिळा लावला, तिचं तोंड गोड केलं आणि शुभ शकुन म्हणून दही साखर भरवलं. जा बाळा, तुझ्या आयुष्याची ही नवीन इनिंग सुरू कर. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे, सुमतीबाई म्हणाल्या. अनघा जेव्हा घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडली तेव्हा सकाळचं कोवळं ऊन संपूर्ण अंगणात पसरलं होतं. पितळेच्या त्या पाटीवर सूर्याची किरणं लखलखत होती. अनघाने मागं वळून पाहिलं
सुमतीबाई मुख्य दरवाजावर उभ्या राहून तिच्याकडे बघत हसत होत्या आणि हात हलवून निरोप देत होत्या. आज या घरात कोणी सासू किंवा सून नव्हती. तिथे फक्त दोन स्त्रिया होत्या, ज्या आता एकमेकींची ढाल बनल्या होत्या. शतकानुशतके चालत आलेली जुनी बंधनं आज हरली होती आणि आई मुलीचं एक सुंदर नाजूक नातं जिंकलं होतं. त्या मोठ्या टुमदार घरात आता नात्यांची एक नवी सुखाची पहाट झाली होती. मित्रांनो, नातं मग ते सासू सुनेचं असो वा दुसरं कोणतंही, ते तोपर्यंत फुलू शकत नाही जोपर्यंत त्या नात्यात एकमेकांबद्दल आदर आणि स्वतःच्या जुन्या विचारांना हट्टाला सोडण्याची तयारी नसते. जेव्हा आपण मी आणि माझं हे बाजूला ठेवून आपण आणि आपलं हे स्वीकारतो, तेव्हा प्रत्येक घर खऱ्या अर्थाने स्वर्ग बनतं. आजच्या आधुनिक समाजात अनेकदा जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्यातील विचारांची दरी घराघरांमध्ये वाद निर्माण करते. जुन्या पिढीने आपल्या अनुभवांचा अभिमान बाळगताना नव्या पिढीच्या आकांक्षांचा गळा दाबू नये आणि नव्या पिढीने आधुनिकतेची कास धरताना जुन्या पिढीच्या भावना आणि संस्काराचा अनादर करू नये, हाच या कथेचा मुख्य संदेश आहे. जेव्हा एखादी मुलगी सून म्हणून नवीन घरात प्रवेश करते, तेव्हा ती केवळ एक व्यक्ती म्हणून येत नाही, तर एका नव्या संस्कृतीचा आणि विचारांचा भाग बनू पाहत असते. सासूने तिला केवळ दुसऱ्या घरची मुलगी न मानता आपल्या घरातील हक्काची मुलगी म्हणून स्वीकारलं आणि सुनेनेही सासूला केवळ कायद्याने मिळालेली नात्याची व्यक्ती न मानता आईच्या माईनं आपलंसं केलं. तर सासू सुनेच्या नात्यातील तथाकथित भिंती एका क्षणात कोसळून पडतात. परंपरा आणि रीतिरिवाज हे घराला बांधून ठेवण्यासाठी असतात, कोणाची स्वप्न आणि आनंद हिरावून घेण्यासाठी नाही. ज्या घरात एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते, एकमेकांच्या अस्तित्वाचा आणि शिक्षणाचा आदर केला जातो, तिथेच खऱ्या अर्थाने लक्ष्मी वास करते. म्हणूनच बदलत्या काळासोबत स्वतःला बदलणं आणि नात्यात अहंकाराऐवजी प्रेमाला जागा देणं हीच सुखी आणि आदर्श कुटुंबाची खरी गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही हृदयस्पर्शी कथा? सासू सुनेच्या नात्यापलीकडे जाऊन निर्माण झालेलं हे आई मुलीचं नातं तुमच्या मनाला नक्की भिडलं असेल अशी मला खात्री आहे. जर या कथेनं तुमच्याही चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणलं असेल किंवा मनात एक सकारात्मक विचार रुजवला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी तुमच्यापर्यंत आणायला खूप मोठी प्रेरणा मिळते. ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका, कारण चांगला विचार जितका पसरेल तितकीच नाती अधिक सुंदर होतील. तुमच्या या कथेबद्दल काय भावना आहेत आणि अशा प्रकारच्या प्रसंगाबद्दल तुमचं काय मत आहे, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत आहे. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन कथेचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.